स्वानंदी काहीच बोलू नकोस आज. तू आज जे वागली आहेस ना ते कुणालाही न पटणारं आहे. का तुम्ही एवढा सगळा बाऊ करताय? अरे असं एवढं काही झालं नव्हतं. मी झटापट झाली ग थोडीशी आणि ती माझ्या हातातून मॉप घेत होती तर मी तो हिसकावून घेतला, तिला दूर लोटलं, बस एवढंच. मला काय माहिती तिचा पाय तुटे. एक मिनिट, तुला अजूनही तू चुकली आहेस असं वाटतच नाहीये का? मग चुकीचं अगं तू तुझ्या सुनेवर हात उगारलायस. नाही. हा कायद्याने गुन्हा आहे ही एक गोष्ट. आणि राजवाडेंना आता इथे जे झालंय ते जर कळलं, त्यांच्या लहान बहिणीला इतकी दुखापत झाली आहे कळलं तर ते काय करतील याचा विचार कर. तुम्हाला सगळीकडे माझीच चूक दिसतीये का? हो, कारण आहे तुझी चूक. नाहीये. मान्य कर ना कधीतरी. आणि काय इथे कोणीच तुला आज ओळखत नाही आई. हे जे काय वागली आहेस ना ही पहिली वेळ नाहीये तुझी. तू काकूंबरोबर मिळून अधिराचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला होतास. अगं किती वेळा घरी आली आहेस आमच्या आणि अधिराला दूषण देत बसली आहेस. आणि तुझ्या वागण्याला कंटाळून अधिराने वेगळं राहायचा निर्णय घेतला होता. तू माझ्या सासरी आलीस आणि तुझंच घर असल्यासारखी तिथे सेटल झाली होतीस. ही सुद्धा चूकच होती. तुला कळत नाही का यातलं काहीच? आई दरवेळी आम्हाला वाटत राहतं की तू आता बदलशील, तुला काहीतरी कळेल. आणि प्रत्येक वेळी आम्ही फक्त फॅमिली म्हणून माफ करत असतो तुला. पण आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. जाऊ दे स्वानंदी, या घराचे सगळे संस्कार सगळ्या मर्यादा ओलांडण्याचा पणच केला या बाई. आपण आपलं वागणं सुधारावं, आपली चूक समजून घ्यावी, एवढी साधी माणुसकी सुद्धा हिच्यामध्ये उरली नाही ग. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी चुकले. माझ्यात माणुसकी नाहीये. मीच सगळे चूक केलेली आहे. मीच सगळे गुन्हे केलेले आहे. मी चुकले. खुश 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 काय खुश आई? अगं खरंच चुकलंय तुझं. हे बघ, तुझ्या आत्ताच्या वागण्यामुळे अधिराला दुखापत झाली आहे. तू इथे आत येणार आहेस आणि तिची माफी मागणार आहेस आता. मी का माफी मागू? माझ्यामुळे नाही ग झालंय ते. ती तिची तिची पडली ना. नंदू जाऊ दे, सोडून दे. तसाही माफी मागितल्यामुळं हिचा गुन्हा पुसला जाणार नाही. आजपर्यंत आपण हिला माफच करत आलो, त्याचे परिणाम तू बघतेस ना. बघ, यावेळी हिला हिच्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच हवी. अरे काय शिक्षा 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 लावली तुम्ही मगासपासून? सारखं मला जेलमध्ये पाठवायची की तुम्हाला घाई लागली आहे का? ए स्वानंदी, सांग तुझ्या बाबांना, एवढी जर घाई लागली असेल तर मला त्या नाक्यावर घेऊन जा, चौकामध्ये उभी करा आणि सगळ्यांच्या समोर फाशी द्या. फाशी द्या मला. नाही 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 नाही, तुला फाशी द्यायची की आणखीन काय शिक्षा द्यायची हे सगळं आधीला ठरवेल.